एलोन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात का मतभेद झाले? खरं तर त्यांचे मिलन सुरुवातीपासूनच विचित्र वाटत होते. एलोन मस्क इलेक्ट्रिक कार बनवतात आणि डोनाल्ड ट्रम्प हरित ऊर्जेवर शक्य तितक्या प्रकारे टीका करतात. डोनाल्ड यांनी उघडपणे घोषणा केली आहे की जर ते अध्यक्ष झाले तर ते अक्षय ऊर्जेसाठी सरकारी मदत कमी करतील. पण डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क एका समान उद्दिष्टासाठी एकत्र आले होते. आणि जेव्हा ट्रम्प अध्यक्ष झाले तेव्हा सुरुवातीला सर्व काही ठीक होतं. मग ट्रम्प यांनी मस्क यांना सरकारी कार्यक्षमतेच्या समितीतून काढून टाकलं आणि त्यानंतर ते दोघेही सार्वजनिकपणे भांडले. आज मस्क स्वतःची राजकीय पार्टी स्थापन करण्याची घोषणा करत आहे. खरं तर ही कथा सामान्य आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी अनेकदा घडलेली आहे. सुरुवातीला काहीसे कमकुवत खेळाडू एकत्र येऊन एखाद्या मोठ्या विरोधकाविरुद्ध युती करतात. जिंकण्याची इच्छा या मित्रांमधील मतभेद कमी करते आणि हे मतभेद नेहमीच असतात. आणि एकत्रित विजय मिळवल्यानंतर हे मतभेद पुन्हा पुढे येतात आणि महत्त्वाचे ठरतात आणि मग आपसातच भांडण सुरू होतं. हे सगळीकडे आणि नेहमीच घडतं. मस्क आणि ट्रम्प यांचं भांडण सुरुवातीला प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारं होतं, कारण ट्रम्प सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. तुम्ही एकत्र जिंकलात तर सध्याच्या राष्ट्राध्यक्षांशी संबंध ठेवणं फायद्याचं ठरतं. तुम्हाला जास्त संधी मिळतात जरी तुमच्यात मतभेद असले तरीही. मग इतकं उघडपणे भांडायचं कारण काय? पण इलॉन मस्क अमेरिकन सरकारी सत्ता केंद्राच्या आत असताना, राष्ट्राध्यक्षांशी संबंध असताना ट्रम्प नेमकं काय करत आहेत हे इतरांपेक्षा आधी पाहिलं आणि समजलं. म्हणूनच त्याने सार्वजनिकपणे ट्रम्पपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. जरी आपण आधी पाहिलं तरीही त्याने ट्रम्पच्या निवडणूक प्रचारासाठी पैसे दिले होते आणि त्यांच्या समर्थनार्थ सभांमध्येही भाग घेतला होता. म्हणजे हा इलॉन मस्क आहे तरी कोण? चला त्याच्याकडे एक नजर टाकूया. तो कुठलाही प्रतिभावान किंवा जादुई उद्योजक नाही, जसा की माध्यमांमध्ये त्याचं चित्रण केलं जातं. इलॉन मस्क ही तंत्रज्ञांच्या गटाची एक आडराखी आहे. तो एक शोमॅन आहे जो लोकांसमोर अभिनय करतो. तो तांत्रिक सिंडिकेटचा चेहरा आहे. ज्या तंत्रज्ञांच्या गटाचं इलॉन मस्क प्रतिनिधित्व करतो तो गट खूपच मजबूत आहे. त्यांनी जागतिक उपग्रह नेटवर्क स्टारलिंक तयार केलं. ते स्पेसएक्सचे रॉकेट्स अवकाशात सोडतात. त्यांनी टेस्ला इलेक्ट्रिक गाड्यांचं उत्पादन सुरू केलं आहे. अनेक देश अशा प्रकारच्या कामांशी मुळीच झुंजू शकणार नाहीत. माझ्या मते, आणि हे माझं वैयक्तिक मत आहे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि या तंत्रज्ञांमधील वादाचं कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी राबवलेली सीमा शुल्क वाढवण्याची धोरण आहे. डोनाल्डने सुरुवातीला आयातीवर शुल्क लावण्याची घोषणा केली, मग हे टक्केवारी कमी केल्या, नंतर पुन्हा वाढवल्या, मग शुल्क लागू करणे पुढे ढकलले आणि नंतर पुन्हा सांगितले की तो शुल्क लावणार आहे. आणि त्यामुळे लोक पूर्णपणे गोंधळले. हे शुल्क कुठे आहे, कसे लागू होतात, कोणत्या देशांवर, कोणत्या क्षेत्रांवर आणि किती टक्के आहेत हेच कळेनासं झालं. पण अमेरिकन सीमा शुल्क विभाग मात्र नेमक्या सूचनांनुसारच काम करतो. ट्रम्प खरोखरच अमेरिकेत आयातीवर सीमा शुल्क वाढवत आहे. आणि ही शुल्क अमेरिकन तंत्रज्ञ उत्पादकांना नुकसान पोहोचवत आहे, ज्यांचे प्रतिनिधित्व इलॉन मस्क करतो. थांबा. पण ट्रम्प तर उलट उत्पादन पुन्हा अमेरिकेत परत आणू इच्छितो. म्हणजेच हेच तंत्रज्ञ आणि उत्पादक यांना मदत व्हायला हवी ना? हो, उलट यामुळे त्यांची ताकद वाढेल. मग ते असमाधानी का आहे? ते वाद का घालत आहे? स्वतःला एक सोपा प्रश्न विचारा. अमेरिकेतील उद्योग जगभर का पसरले? अमेरिकन कंपन्या आशियात का गेल्या? कारण तसं करणं फायद्याचं आहे. कमी खर्च, कमी तडजोडी. फक्त अमेरिकन सुट्या भागांपासून टेस्ला इलेक्ट्रिक कार बनवणं अशक्य आहे, कारण फक्त अमेरिकन सुप्या भाग उपलब्धच नाही. टेस्ला इलेक्ट्रिक कारसाठीचे युनिट्स आणि घटक जगभरात तयार केले जातात. अगदी त्याचप्रमाणे स्टारलिंक उपग्रह प्रणाली आणि स्पेसएक्स रॉकेटसाठीचे उपकरण वेगवेगळ्या देशांमध्ये तयार केले जाते.
ही ती व्यवस्था आहे जी अमेरिकेने 50 वर्षे घडवली आहे. अमेरिकन उत्पादनांचा इतर देशांत स्थलांतर 1970च्या दशकापासून सुरू झाला. आणि ही व्यवस्था पटकन बदलता येणार नाही. अमेरिकेत हरवलेली उत्पादने पुन्हा उभारण्यासाठी दशके लागतील. आणि ट्रम्प यांच्या शेवटच्या अध्यक्षीय कार्यकाळात हे नक्कीच शक्य होणार नाही. मोठ्या औद्योगिक प्रकल्पाचा आराखडा तयार करायला फक्त कागदावर आणि नकाशांमध्ये अनेक वर्षे लागतात. त्यानंतर उत्पादनासाठी ऊर्जा लागते. म्हणून आधी नवीन वीज केंद्रे बांधावी लागतात आणि सुरू करावी लागतात. ती देखील तयार करायला आणि बांधायला अनेक वर्षे लागतात. नवीन वीज वाहिन्या टाकाव्या लागतात आणि नवीन उच्चदाब ट्रान्सफॉर्मर बसवावे लागतात. मग स्वतःचा प्रकल्प बांधला जातो आणि त्यात उपकरणे बसवली जातात. उपकरणे देखील ऑर्डरवरून तयार केली जातात. उपकरण दुकानदारांमध्ये ठेवलेले नसते, जिथे तुम्ही जाऊन हवे तितके घेऊ शकता. मोठे औद्योगिक उपकरण ऑर्डरवरून तयार केले जाते आणि त्यासाठी बराच वेळ लागतो. तसेच तज्ज्ञांना प्रशिक्षण द्यावे लागते आणि त्यासाठीही वेळ लागतो. जसे तुम्ही पाहू शकता, नवीन प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया खूपच वेळखाऊ आहे. मोठा प्रकल्प सुरू करायला अनेक वर्षे लागतात. अनेक उत्पादन प्रकल्प पुन्हा अमेरिकेत आणणे अल्पावधीत शक्य नाही. पण ट्रम्प काय करतोय? तो आजच आयात शुल्क वाढवतोय. म्हणजे अमेरिकेत तयार होणाऱ्या उत्पादनांसाठी आयात केलेल्या भागांची किंमत वाढेल. आणि मग त्या अनेक अमेरिकन वस्तूंचं काय, ज्या पूर्णपणे आशिया किंवा इतर देशांत तयार होतात? आयफोन तर अमेरिकेत बनत नाही. त्याला अमेरिकन कामगाराचा हातही लागत नाही. पण तरीही आयफोन हा अमेरिकन फोन मानला जातो. ट्रम्प आयात शुल्क वाढवण्यात घाई करतोय आणि त्यामुळे सध्याच्या अमेरिकन उत्पादन व्यवस्थेला जास्त नुकसान पोहोचतोय, जी इतक्या कमी वेळात स्वतःला बदलू शकत नाही. अमेरिकन तंत्रज्ञ ट्रम्पच्या या वेगवान धोरणाचा सामना करू शकत नाही. यातूनच समजतं का मस्कने सुरुवातीला ट्रम्पला पाठिंबा दिला, त्याच्या निवडणूक प्रचारासाठी पैसे दिले, त्याच्या सभांमध्ये भाग घेतला, कारण उद्दिष्ट एकच होतं. पण नंतर ट्रम्पने खूपच वेगवान गती पकडली, जी अमेरिकेची उत्पादन व्यवस्था सहन करू शकत नाही. म्हणूनच इलॉन मस्कची राष्ट्राध्यक्षासोबत भांडण झाली आणि त्याने स्वतःची पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. आज अमेरिकेतील तंत्रज्ञांसाठी आयातीवरील जास्त शुल्क हानिकारक ठरत आहे. त्यांना अधिक सुसाट आणि हळूहळू चालणारी प्रक्रिया हवी आहे, जी त्यांना संपूर्ण व्यवस्था पुन्हा उभारता येईल आणि ही औद्योगिक कारखाने अमेरिकेच्या आत तयार करता येतील. मग शेवटी काय होईल? तंत्रज्ञ ट्रम्पसोबत समजुतीने येतील का, की पूर्णपणे भांडतील किंवा इलॉन मस्कला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनवतील? पाहूया. रशियन जंगलातून नमस्कार.